विरार येथील सर्वच रेती बंदरवर रेती उपसा आणि वाहतूक करण्यास शासनाची बंदी आहे, पण राजकीय वर्धाहस्तातून स्थानिक पोलीस महसूल प्रशासन यांच्या संगमनातून विरार पश्चिम चिखलडोंगरी रेती बंदरावर खुलेआम अनधिकृत रेतीचे उत्खनन, मँग्रोव्हची कत्तल करून रेतीचा साठा करण्यास सुरू होते। पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना कोणतीच खबर न लागता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह आज सकाळी 6च्या सुमारास संयुक्त छापा टाकून करोडो रुपयाच्या किमतीचा रेतीसाठा जप्त केला आहे। या कारवाईत 12 कामगारांनाही ताब्यात घेतले आहे। विरार पश्चिम हे आहे चिखलडोंगरी रेती बंदर। या रेती बंदरा शेजारी खारफुटी मँग्रोव्हचे मोठे जंगल आहे, पण येथील रेती माफियांनी खाडी किनाऱ्यालगतच्या मँग्रोव्हची पूर्ण कत्तल करून रेतीखाली त्या झाडांना गाडून अनधिकृत रेतीचे मोठमोठे ढिगारे टाकले आहेत। या ठिकाणच्या हजारो मँग्रोव्हचे झाडं राजरोषपणे कत्तल केली आहे। या ठिकाणी रेती उपसा आणि रेतीचा साठा करण्यास शासनाची बंदी आहे, पण राजकीय वर्धाहस्तातून आणि स्थानिक पोलीस महसूल विभागाच्या संगमताने रेती माफियांचा हौदोस सुरू होता। चिखलडोंगरी रेती बंदरावर अनधिकृत मँग्रोव्हची कत्तल करून अनधिकृत रेतीचा उपस केला जात असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना माहिती मिळाली होती। या माहितीवरून पोलीस अधीक्षक पथकाची प्रभारी PSI मल्हार थोरात, ASI सुरेंद्र शिवदे आणि वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या विशेष पथकाने 2 RCPच्या तुकडी सह आज सकाळी चिखलडोंगरी रेती बंदरावर छापा मारला। या छाप्यात त्यांनी 12 कामगारांना ताब्यात घेतले। त्यानंतर रेतीचे उत्खनन करणाऱ्या 30 बोटी आणि 1.5 करोडपेक्षा जास्त किमतीचा रेतीसाठा जप्त केला आहे। रेती बंदरावरील काही बोट कामगारांच्या झोपड्या जाळून उद्ध्वस्त केल्या आहेत। तसेच ताब्यात घेतले कामगारांना अर्नाळा सागरी पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। कारवाईच्या नंतर संबंधित तलाठी मंडळाधिकारी यांना बोलावून त्या ठिकाणी पंचनामाही केला आहे। एवढा मोठा रेतीचा साठा असतानाही स्थानिक पोलीस आणि तलाठी मंडळाधिकारी यांच्याकडून मात्र कमी रेतीसाठा असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न सुरू असतानाचे चित्र निर्माण झाले होते। पण स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पुन्हा त्याची मोजणी करण्यास भाग पाडले आहे। रेती बंदरावर पोलिसांच्या छापा मारल्याच्या नंतर स्वतः स्थानिक नगरसेवक, काही राजकीय लोकही बंदरावर उपस्थित झाले होते। या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांचा हाच एकमेव उपजीविकेचे साधन असल्याचा त्यांना बंदरावर डुबी पद्धतीने रेती उपसा करण्याची शासनाची परवानगी द्यावी यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले, पण शासन परवानगी देत नसल्याने नाईलाजास्तव उपजीविका भागवण्यासाठी अनधिकृत रेती उपसा करावा लागत असल्याची त्यांनी मान्य करून येथील भूमिपुत्रांच्या उपजीविकेसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी एकीकडे अनधिकृत रेती उपशावर शासनाने बंदी घातली आहे, पण त्यांच्याच काही प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे रेती माफियांचा गोरखाधंदा खुलेआम सुरू असल्याची या कारवाईवरून समोर आले आहे। त्यामुळे अशा रेती माफियांवर कसा लगाम लागणार हे मात्र एक प्रश्नचिन्ह आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री गौरव सिंग साहेब पालघर जिल्हा यांना अशी माहिती होती की चिखलडोंगरी परिसरामध्ये अवैध वाळू उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे, इथल्या जमिनीची तोड केली जात आहे आणि मोठ्या प्रमाणात बोटींचा वापर करून या ठिकाणी रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे। अशा प्रकारची आम्हाला माहिती मिळाली होती। त्या सदर माहितीची खात्री करण्याला आम्हाला सांगितलं होतं। आम्ही सदर माहितीची खात्री केली आणि या ठिकाणी छापा घातला असता आम्हाला मोठ्या प्रमाणात इथे रेतीचा साठा मिळून आलेला आहे, जो कोट्यावधीच्या घरात असण्याची शक्यता आहे, ज्याची सध्या पडताळणी चालू आहे, पंचनामा कारवाई चालू आहे आणि स्थानिक पोलिसांना आम्ही एकूण 12 इसम ताब्यामध्ये घेऊन त्यांना हँडओव्हर केलेले आहेत। सर, कशा कशा पद्धतीचा या ठिकाणी ऱ्हास झालेला आहे काय? या ठिकाणी जी नदी आहे त्या नदी शेजारी असणारी जी खाडी आहे, ते खाडी जी मिठागरची जमीन आहे त्याच्यावरची सर्व वनांच्याने ऱ्हास केलेला आहे। या ठिकाणी वनांचा ऱ्हास करून त्या जमिनीचं ती खारफुटी जमीन त्यांनी निस्तनाबूत केलेली आहे आणि या खारफुटीच्या जमिनीवर त्यांनी रेतीचा उपसा करून एक डम्पिंग, जसं ग्राउंड असतं कचऱ्याचं ग्राउंड असतं, त्या कचऱ्याच्या ग्राउंड सारखं त्यांनी डम्पिंग केलेली आहे। या ठिकाणी डंप केलेत रेतीचे ड्रम, जे डोंगरासारखे आपल्याला दिसत आहेत ते सगळे रेती आहे। सर, यानंतरची कारवाई कशी असणार आहे? यानंतरची कारवाई निश्चितपणे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वाळू माफिया असतील त्या ठिकाणी आम्ही माननीय SP साहेबांच्या आदेशाने कारवाई करू।